समर्थ रामदास स्वामी यांनी दिलेले मनाचे श्लोक म्हणजे एक प्रकारे मनाशी संवाद। आपल्या अवतीभोवती अनेक नकारात्मक गोष्टी घडतात। या सगळ्यात आपलं मन सकारात्मक ठेवण्यासाठी या व्हिडिओमध्ये आपण 5 मनाचे श्लोक बघणार आहोत जे नकारात्मकता घालवतील। क्रमांक 1, मना सज्जना भक्तिपंथेची जावे, तरी श्रीहरी पाविजेतो स्वभावे, जनी निंद्यते सर्व सोडून द्यावे, जनी वंद्यते सर्व भावे करावे। मन ही अशी गोष्ट आहे जी कुठेही फिरत राहते। शरीराने आपण इथे असलो तरी मनाने 10 ठिकाणी फिरून आलेलो असतो। या मनाला समर्थांनी मना सज्जना असं म्हटलंय। समर्थ मनाला सांगतात की भक्ती मार्गाने गेलास तर भगवंतापर्यंत सहज पोहोचू शकशील। आपल्या नेहमीच्या जीवनात याचा अर्थ लावायचा झाला तर चांगल्या मार्गाने जात राहावं, आपण आपल्या ध्येयापर्यंत निश्चित पोहोचू शकू। त्यानंतर असं म्हटलं आहे की जनी निंद्यते सर्व सोडून द्यावे, म्हणजेच लोक ज्याला वाईट म्हणतात आणि विवेकबुद्धीने विचार केला असता जे खरंच वाईट आहे ते सोडून द्यावं। जनी वंद्यते सर्व भावे करावे, केवळ लोक म्हणतात म्हणून नाही, मात्र खरोखरीच सर्वार्थाने जे चांगलं आहे त्या गोष्टी नक्की कराव्या। यालाच जोडून येतो पुढचा मनाचा श्लोक, मना पापसंकल्प सोडून द्यावा, मना सत्यसंकल्प जीवी धरावा, मना कल्पना ते नको विषयांची, विकारे घडे हो जनी सर्वचीची। योग्य मार्गाने जात राहावं, कारण चुकीचा मार्ग आणि त्या मार्गाने मिळवलेलं यश फार काळ टिकू शकत नाही। कधी ना कधी या चुकीच्या मार्गाचं पितळ उघडं पडतंच। अशाने लोकांमध्ये सुद्धा माणसाची चिथू होते। क्रमांक 3, नको रे मना क्रोध हा खेदकारी, नको रे मना कामना ना विकारी, नको रे मना सर्वथा अंगीकारू, नको रे मना मत्सरू दंभ भारू। असं म्हणतात की माणसांमध्ये 6 विकार असतात जे अर्थातच नकारात्मक असतात। काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर। आता हे विकार आपण एका उदाहरणातून समजून घेऊ। अमरने एक अत्यंत महागडी गाडी पाहिली। त्याला माहिती होतं की या गाडीची आपल्याला खरं तर आवश्यकता नाही। आपल्याला ज्या गोष्टींची गरज आहे त्या आपल्याकडे आहेत, पण तरी त्याला ती गाडी हवीच होती। हे वाटणं म्हणजे काम। ही गाडी मिळवायचा त्याने प्रयत्न केला। आधी ती मिळाली नाही म्हणून मनात निर्माण झाला तो क्रोध। मग नंतर त्याने ती मिळवली, त्यात त्याचं समाधान झालं नाही। अजून एक फॅन्सी वस्तू जी खरं तर अनावश्यक आहे ती त्याला घ्यावीशी वाटली, म्हणजेच लोभ। या वस्तूविषयी, गाडीविषयी आपल्या माणसांपेक्षा पण जास्त प्रेम वाटणं म्हणजे मोह। ही गाडी आपल्याजवळ आहे आणि दुसऱ्या कोणाजवळच नाही असं वाटणं म्हणजे मद। हा विचार करत असतानाच दुसऱ्याजवळ याहूनही भारी गाडी येणं, मग जो वाटतो तो मत्सर। आपण कोणीच अमान्य करू शकणार नाही। या ना त्या प्रकारे आपल्यामध्ये हे विकार असतात। अखेर आपण माणसं आहोत, मात्र निश्चयाने या गोष्टी कमी करायचा प्रयत्न करणं हेच समर्थांनी या श्लोकाच्या माध्यमातून सांगितलंय। श्लोक क्रमांक 4, मना वासना दुष्ट कामा न ये रे, मना सर्वथा पाप बुद्धी नको रे, मना सर्वथा नीती सोडू नको हो, मना अंतरी सार विचार राहो। एक दिवस एक बेडूक एका उंदराची थट्टा करू लागला। त्याने उंदराचा पाय आपल्या पायाला बांधला आणि उड्या मारत फेरफटका मारायला निघाला। उंदराची फरफट होऊ लागली। बेडकाला डबकं दिसलं, त्याने डबक्यात उडी मारली, पण बिचारा उंदीर गटांगळ्या खाऊ लागला। त्याच्या नाकातोंडात पाणी शिरू लागलं, इतकं की काही काळातच बिचारा उंदीर मरण पावला। तरी देखील बेडूक डबक्यात उड्या मारतच राहिला। उंदीर मेला आणि त्याचं प्रेत फुगून पाण्यावर येऊन तरंगू लागलं। बेडकाचा खेळ चालूच होता। एका घारीची नजर या उंदरावर गेली। घारीने उंदराला पकडलं आणि उडून जाऊ लागली। आता गंमत अशी झाली की बेडकाचा पाय अजूनही उंदराला बांधला होता, त्यामुळे उंदराबरोबर बेडूकही फरफटत त्या घारीबरोबर गेला आणि घारीचं भक्ष्य बनला। कर्माचं फळ प्रत्येकाला भोगायलाच लागतं। आता आपण बघूया 5वा मनाचा श्लोक, सदा सर्वदा प्रीती रामी धरावी, दुःखाची स्वये सांडी जीवी करावी, तिहे दुःख थे सुख मानित जावे, विवेके सदा स्वस्वरूपी भरावे। समर्थ रामदासांनी असं म्हटलं आहे की राम नाम घेत राहावं, अर्थात चांगल्या मार्गावर राहून आपण आपल्या समोर असलेलं काम हे अत्यंत एकाग्रतेने करत राहावं। समर्थ रामदासांनी तर म्हटलं आहे की या दुःखालाच सुख मानत जावं। सोपं बोलायचं तर अवघड परिस्थितीत सुद्धा हसता आलं पाहिजे। समर्थ रामदासांनी सांगितलेले हे मनाचे श्लोक आपली नकारात्मकता निश्चित घालवतील।
7 मनाचे श्लोक जे मन शांत करतील हा व्हिडिओ देखील आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे. तो निश्चित बघा आणि आपली प्रतिक्रिया कळवा. त्याचबरोबर वादाकडून संवादाकडे नेणारे मनाचे श्लोक हा व्हिडिओ देखील आपल्या चॅनलवर नक्की पहा.